जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जी डिझाइन तयार करणार आहोत ती डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय। तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची एकदम HD डिझाइन कशा प्रकारे तयार करायची याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे। आणि अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि जर का मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर जी काही नोटिफिकेशनची बेल असेल ते बेल सुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तिथे भेटून जाईल। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आपली इंस्टाग्रामची ID ही तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे। आणि प्लीज मित्रांनो इथे पासवर्ड विचारण्यासाठी कोणी इथे मेसेज मला करू नका, कारण मित्रांनो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये देत असतो। व्हिडिओ पूर्ण बघा, पासवर्ड तुम्हाला 100% इथे भेटून जाईल। आणि आपलं टेलिग्रामचं आणि व्हॉट्सअप चॅनल जर तुम्ही जॉईन केलं असेल तर हे चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो। ओके, तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी मित्रांनो पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन इथे ओपन करून घेतलंय। तर तुम्हाला साईज टाकायची, जी काही विड्थ असेल ते विड्थ तुम्हाला टाकायची 4000 आणि जी काय हाईट असेल ते हाईट तुम्हाला टाकायची 5500। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे कलर इथे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी इथे बॅकग्राऊंड दिला आहे, तर हा बॅकग्राऊंड तुम्हाला इथे प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। तर बॅकग्राऊंडवरती प्रॉपर ते टेक्स्चर तुम्हाला इथे अप्लाय करून दिले, झूम केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत सुद्धा असेल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जे काही एलिमेंट्स असतील ते तुम्हाला इथे प्रॉपर अप्लाय करून दिलेत मी इथे। आणि जी काही फ्लॅगची PNG असेल ती PNG सुद्धा मित्रांनो इथे प्रॉपर मी सेट करून तुम्हाला इथे दिले। त्यानंतर तुम्हाला इथे एक मी सनलाईटची PNG दिले, तर ही PNG सुद्धा तुम्हाला प्रॉपर सेट करून घ्यायची आहे। आणि त्यावरती आपली विटू माऊलीची PNG अशा प्रकारे तुम्हाला इथे सेट करायची। तर बॅनरची डायरेक्ट तुम्हाला मी PLP फाईल दिले आणि जे काही मटेरियल असेल ते मटेरियल सुद्धा तुम्हाला दिले। तर मटेरियलमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड परत जे काही PNG मटेरियल इथे मी यूज केलं आहे, ते सर्व PNG मटेरियल तुम्हाला तिथे मी दिले। तर पिक्सेल ॲपमध्ये कशा प्रकारे तुम्हाला ते सेट करायचे तुम्हाला माहितीच असेल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक मी ब्रश PNG दिले। त्यानंतर आपल्या या ब्रश PNGच्या वरती आपली जी काही कॅलिग्राफी असेल ती कॅलिग्राफी तुम्हाला इथे सेट करायची। तर कॅलिग्राफी आपली सेट केल्यानंतर तुम्हाला इथे घंटाची PNG सुद्धा मी इथे दिली आहे। तर या PNG सुद्धा तुम्हाला इथे प्रॉपर सेट करून घ्यायचे आहेत। आणि जी काही फ्लॉवरची PNG असेल ती PNG आपल्याला कॅलिग्राफीवरती सेट करायची। आणि शेवटला आपला जो काही लोगो असेल तो लोगो इथे मी लावला आहे। ओके, या थीममध्ये तुम्हाला सुद्धा तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो इथे लावायचा आहे। आणि जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी करायची। साईज इथे तुम्हाला चेंज करायची नाही, फक्त इथे तुम्हाला कस्टमाइज ठेवायचे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे। आपली जी काही डिझाईन असेल तर ही डिझाईन आपली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। आणि तुम्हाला इथे मटेरियलचा वापर करून जर डिझाईन तयार करायची असेल तर तुम्हाला इथे मित्रांनो मी दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला इथे सेट करायची। तर जी तुम्हाला मी साईज सांगितली ती साईज तुम्हाला इथे टाकून घ्यायची। तर साईज मी तुम्हाला पुन्हा सांगतो, इथे 4000 विड्थ तुम्हाला टाकायचे 4000 आणि जी काय हाईट असेल ते टाकायचे 5500। त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इम्पोर्टवरती क्लिक करायचे आणि आपलं जे काही मटेरियल असेल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवलं असेल तिथून तुम्हाला ते ॲड करायचे। आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिलेटेड साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जी काही साईज असेल ती साईज तुम्हाला 100% इथे करून टाकायचे। तर याच थीममध्ये मित्रांनो सर्व जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला इथे प्रॉपर इथे सेट करून घ्यायचे। त्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल ते डिझाईन इथे तयार होऊन जाईल। तर डिझाईन तयार करायला फक्त तुम्हाला 4 ते 5 मिनटं इथे लागणार आहेत। आणि जो काय आपला मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो। तर आपला मटेरियलचा पासवर्ड आहे 34106480। ओके, हा आपला 8 अंकी पासवर्ड आहे। तर हा 8 अंकी पासवर्ड मित्रांनो तुम्हाला फाईल अनझिप करताना टाकायचे। त्यानंतर आपलं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।